तर आता बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यातील शेगावमधील संत गजानन महाराजांच्या पालखीचे अकोला शहरामध्ये प्रदक्षिणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। 700 वारकरी जे आहेत ते टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर करत पालखीमध्ये सहभागी झालेले होते। शेगावीच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने 4 दिवसांपूर्वी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे आणि या पालखीचं 2 दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर अकोला शहरामध्ये आगमन झालेलं आहे। सध्या ही पालखी अकोला शहरामध्ये आहे आणि ठिकठिकाणी या संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं जात आहे। आपण बघू शकतो हातामध्ये पताका आणि पांढरे वस्त्र परिधान करून आणि डोक्यात टोपी घालून जे आहे ते वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी पालखीचं दर्शन घेण्यासाठी 4 दिवसांपूर्वी शेगाववरून या पालखीने प्रस्थान ठेवलेलं होतं। त्यानंतर पालखी अकोल्यामध्ये दाखल झालेली आहे। मोठी गर्दी जी आहे ते गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी झालेली आहे। आपण बघू शकतो छोट्या छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी भाविक आलेले आहे आणि संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आषाढी एकादशीला ही पालखी जी आहे ती पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि आज जर आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये सध्या ही पालखी मार्गक्रमण करते। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी।